हॅलो फ्रेंड्स, रिसेंटली महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत जे अंतिम वर्षामध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्या एक्झाम घेण्याचं ठरवलं आहे. तर यामध्ये एक्झाम घेत असताना दोन पद्धतीने एक्झाम अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. त्यामध्ये MSBT लेवल आणि इन्स्टिट्यूट लेवल अशा दोन स्वरूपात विद्यार्थ्यांची एक्झाम घेण्यात येईल. आता यामध्ये इन्स्टिट्यूट लेवलला एक्झाम घेत असताना विद्यार्थ्यास मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या स्वरूपात पेपर तयार करून विद्यार्थ्यांना घरी बसल्या किंवा तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून तो एक्झाम देईल अशा पद्धतीची सोय इन्स्टिट्यूटला MSBTनं करायला सांगितलेली आहे. त्याच्या संदर्भात आपण आज बघणार आहोत. आज आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी गूगल फॉर्म कसा क्रिएट करायचा या संदर्भात स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला क्रोम ब्राउझर किंवा इतर कोणताही ब्राउझर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्चिंग टॅबमध्ये किंवा सर्चिंग टेक्स्ट बॉक्समध्ये एक स्ट्रिंग टाकायची आहे, जसं की गूगल फॉर्म्स किंवा फॉर्म्स, आणि सर्च बटनला क्लिक करायचं आहे. सर्च बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा दोन पद्धतीचे ऑप्शन्स येतील. त्यापैकी फॉर्म्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर्म्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटद्वारे लॉग इन करावं लागेल. आता इथं माझा करंट स्टेटस साइन आउट आहे. तुमचे जे काय क्रेडेन्शियल्स असतील, यूजर ID आणि पासवर्ड, ते टाकून तुम्हाला तुमच्या अकाउंटला, गूगल अकाउंटला लॉग इन करावं लागेल. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं फॉर्म्स दिसतील. आपणाला ब्लँक फॉर्म क्रिएट करायचा आहे. तर इथं ब्लँक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर काहीसा अशा स्वरूपात तुमचा हा गूगल फॉर्म दिसेल. सुरुवातीला हा गूगल फॉर्म अनटायटल्ड असणार आहे, त्याला कोणत्याही स्वरूपाचं नाव नसणार आहे. इथं तुम्हाला दिसत असेल पहा डाव्या कोपऱ्यामध्ये अनटायटल्ड फॉर्म. बेसिकली जो गूगल फॉर्म आहे तुमचा दोन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाईड केलेला असतो. पहिला पार्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे रिस्पॉन्सेस. यामध्ये इथं जे दिसते तुम्हाला तो अनटायटल्ड फॉर्म दिसतं आहे. इथं तुमच्या फॉर्मला तुम्ही नाव द्यायचं आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन टाकायची आहे, किंवा तुम्हाला समजा काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील एक्झामिनीसाठी तर ते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहात. हा जो आहे ते बाय डिफॉल्ट एक क्वेश्चन तयार करण्यासाठी पॅनल दिलेला आहे. त्यानंतर हा आहे तो टूल बॉक्स आहे. या संदर्भात आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाईड्समध्ये बघणार आहोत. हे एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये मी अनटायटल जो फॉर्म होता त्याला नाव दिलेलं आहे. त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स सेट केलेले आहेत एक्झामिनीसाठी, ज्या इन्स्ट्रक्शन्स तो रीड करून त्याची पुढची एक्झाम तो देणार आहे. तुम्ही जिथं रिनेम करता ते रिनेम लगेच इफेक्टमध्ये येत नाही. ते इफेक्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला अनटायटल फॉर्म हे जे वरती दिसतं आहे तिथं तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर तुमचं रिनेमिंग होऊन जाईल. मग त्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं दिसेल, म्हणजे जसं तुम्ही फॉर्ममध्ये रिनेम केलं आहे, जे नाव दिलं आहे तुमच्या फॉर्मला तेच नाव तुम्हाला वरती पण तुमच्या फॉर्मचं दिसून येईल. आता एवढं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ड्राईव्हला, गूगल ड्राईव्हला रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये चेक करू शकता की तुमचा फॉर्म क्रिएट झाला आहे की नाही. तर इथं माझा फॉर्म क्रिएट झालेला आहे. मी नाव दिलं होतं थेअरी अँड सेमिस्टर एक्झाम समर 2020 अशा पद्धतीनं दिलं होतं. तो माझ्याकडे इकडे क्रिएट झालेला आहे. याच्यानंतर आपण जे वेगवेगळे टूल्स आहेत त्या टूल्स संदर्भात बघणार आहोत. यातले जे काही वेगवेगळे 6 टूल्स आहेत जे गूगल फॉर्म्स क्रिएट करताना आपणाला उपयोगी पडतात. तर त्यातला पहिला ॲड क्वेश्चन्स आहे, इम्पोर्ट क्वेश्चन्स आहे, ॲड टायटल अँड डिस्क्रिप्शन आहे, ॲड इमेज आहे, त्यानंतर ॲड व्हिडिओ आणि ॲड सेक्शन्स, असे हे 6 वेगवेगळे टूल्स आहेत जे आपण गूगल फॉर्म्स क्रिएट करताना वापरणार आहोत. आणि यामधला जो पहिला पार्ट आहे, जसं की मी सांगितलं, गूगल फॉर्म्स दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला आहे क्वेश्चन्स आणि दुसरा आहे रिस्पॉन्सेस. आणि हा जो पार्ट आहे तो क्वेश्चन्स रिलेटेड आहे.
तुम्ही एखादा कुठलाही पेन सिलेक्ट करा आणि त्या पेनच्या नंतर कोणती ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे तर ह्यापैकी कुठली एखादी ॲक्टिव्हिटी तुम्ही चूज करू शकता. म्हणजे जशी तुमची चॉईस असेल त्या पद्धतीनं, जसा तुमचा डिझाईन सिक्वेन्स असेल त्या पद्धतीनं. तर मी पहिला यातला सिलेक्ट केला आहे ॲड क्वेश्चन्स. सो ॲड क्वेश्चन्समध्ये जर बघितलं आपण तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं बटन्स, काही ऑप्शन्स आहेत. तर ते आपण वन बाय वन ऑप्शन्स काय आहेत ते बघू. यातला जो पहिला तुम्हाला दिसतो अनटायटल्ड क्वेश्चन. अनटायटल्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुमचा क्वेश्चन टाईप करायचा आहे किंवा रेडीमेड एखादा तुमचा गुगल फॉर्म असेल त्याच्याद्वारे तुम्ही इम्पोर्ट क्वेश्चन्स करू शकता किंवा तुम्ही एखाद्या डॉक्युमेंट फाईलमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईलमध्ये जर क्वेश्चन्स तुमचे टाईप करून ठेवलेले असतील तर तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट करू शकता. त्यानंतर त्याचे ऑप्शनसुद्धा तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. इथं एखादा क्वेश्चन तुम्हाला वाटलं की त्याचं मला स्कीमॅटिक डुप्लिकेट करून पाहिजे आहे किंवा पर्टिक्युलर क्वेश्चन डुप्लिकेट करून हवा आहे, काही थोडेफार चेंजेस करून मग तो आपण दुसरा क्वेश्चन तयार करणार असू तर तो डुप्लिकेटवर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तर रिक्वायर्ड दिसतं आहे तुम्हाला, तर तो कंपल्सरी ॲन्सर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा हवा असेल तर तुम्ही तसा तो क्वेश्चन्स तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द एक्झामिनी, त्यानंतर एनरोलमेंट नंबर आहे किंवा एक्झाम सीट नंबर आहे, अशा पद्धतीचे काय क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर आपल्याला कंपल्सरी हवे असतील तर त्या केसमध्ये तुम्ही तो रिक्वायर्ड म्हणून करू शकता आणि त्या क्वेश्चनला मग स्टार मार्क येतो असा. आणि एनीहाऊ स्टुडंटला किंवा एक्झामिनीला त्याचा आन्सर द्यावं लागतं. त्यानंतर जे काही तुम्ही ऑप्शन्स ठेवणार आहात ॲन्सरसाठी, मग त्याच्यासाठी वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहे. त्यामध्ये शॉर्ट ॲन्सर आहे, पॅरेग्राफ आहे, त्यानंतर मल्टिपल चॉईस आहे, चेक बॉक्सेस आहेत, ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, फाईल अपलोड आहे, लिनियर स्केल आहे, मल्टिपल चॉईस ग्रीड आहे, चेकबॉक्स ग्रीड आहे, डेट अँड टाईम. आता प्रत्येकाचं थोडक्यात मी इंट्रोडक्शन सांगतो. शॉर्ट ॲन्सर म्हणजे तुम्हाला सिंगल लाईनमध्ये आन्सर हवा असेल तर, पॅरेग्राफ म्हणजे तुम्हाला मल्टी लाईन आन्सर हवा असेल तर, आणि नेक्स्ट आहे तर मल्टिपल चॉईस आहे म्हणजे 1, 2, 3, 4 ऑप्शन्स तुम्ही दिले त्यापैकी एखादा कुठला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एक्झॅक्ट आन्सरचा, तो तुम्ही सेट करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता. राईट, म्हणजे रेडिओ बटन यूज करून आहे हे. आणि हे चेकबॉक्स आहेत, म्हणजे चेकबॉक्सेस यूज करून तुम्हाला इथं ॲन्सर्स तुम्ही देऊ शकता. म्हणजे इथंसुद्धा तुम्ही मल्टिपल चॉईस करू शकता, पण मल्टिपल चॉईसमध्ये ॲट अ टाईम 1 होऊ शकतं आणि चेकबॉक्समध्ये ॲट अ टाईम 2 ॲन्सर्स जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे हवे असतील तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ड्रॉपडाऊन हा बेसिकली ट्रू किंवा फॉल्स टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते जर तुम्हाला विचारायचे असतील तर त्या केसमध्ये तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करू शकता आणि त्यामध्ये ट्रू आणि फॉल्स असे 2 ऑप्शन्स तुम्ही टाकू शकता. त्यानंतर काही केसेसमध्ये असं होतं एखादा क्लास असेल विद्यार्थ्यांचा, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशा पद्धतीनं असेल. राईट, तर तो क्लास जर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा असेल स्टुडंटचा तर त्या केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर फाईल अपलोड आहे, एखाद्या आन्सरसाठी तुम्हाला स्टुडंटने प्रॅक्टिकली एखादा आन्सर तयार करून घ्यायला तुम्ही सांगितलं असेल तर ती फाईल त्याला अपलोड करू शकतो तो. त्यानंतर लिनियर स्केल आहे. त्यानंतर हे जे 2 ऑप्शन दिसतात हे 2 ऑप्शन बेसिकली बटन्सची जे डिझाईन आहे तुम्हाला ते 1 बाय 1 पाहिजेत, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 असे पाहिजेत की ग्रीडमध्ये पाहिजेत, म्हणजे लिस्ट व्ह्यूमध्ये पाहिजेत का ग्रीड व्ह्यूमध्ये पाहिजेत, या पद्धतीने तुम्ही याचं सिलेक्शन करू शकता. सो डेट आणि टाईम हा जो ऑप्शन आहे तो तुम्ही एक्झामिनीने किती वेळासाठी किंवा कोणत्या डेटपर्यंत तुमची असाइनमेंट कंप्लीट करायला पाहिजे तर ते याद्वारे तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर क्वेश्चन्स या पद्धतीनं दिसेल. आता मी पहिला क्वेश्चन्स इथं दिलेला आहे पहा. शिफ्ट सायपर इज समटाईम्स रेफर्ड टू ॲज द, पहिला ऑप्शन असेल, सेकंड, थर्ड असे जे काही ऑप्शन्स असतील ते. आता मी ऑप्शनवर सिंगल क्लिक केल्यानंतर मला हे असं दिसतं. आता मी जस्ट मायक्रोसॉफ्ट वर्डमधून ऑप्शन्स कॉपी केले आणि इथं डायरेक्टली पेस्ट केले तर ॲज इट इज येतात ते. आपल्याला जास्त काही करावं लागत नाही. फक्त आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑप्शन्स तयार करताना ABCD असं लिहायला पाहिजे, त्याच्यासमोर ते ऑप्शन्स लिहून घ्यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने जर आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तयार करून ठेवलेलं असेल तर इथं आपणाला गुगल फॉर्म्स तयार करायला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर समजा जे काय आता इथं मी आता ऑप्शन्स आहेत ते पेस्ट केलेत पहा.
मल्टिपल चॉईस केलेले आहेत मी. यातला एखादा ऑप्शन्स तुम्हाला नको असेल, तुम्हाला चेंज करायचं असेल, तोसुद्धा तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता. आता जे काय विद्यार्थी किंवा एक्झामिनी ॲन्सर देणार आहे, आता त्यानं दिलेलं आन्सर हे करेक्ट आहे की नाही हे जर आपल्याला ॲटोमॅटिकली चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी काही सेटिंग्स कराव्या लागतात आपल्याला. आपण इथे जे कोपऱ्यामध्ये सेटिंग बटन दिसतं आहे तर त्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला 3 ऑप्शन्स ओपन होतील, जनरल, प्रेझेंटेशन आणि क्विजेस. आपल्याला क्विजेसमध्ये जायचं आहे आणि क्विजेसमध्ये गेल्यानंतर मेक धिस अ क्विज एवढा एक ऑप्शन एनेबल करून ठेवायचा आहे. सध्या एवढंच मी सांगतो, सेटिंग संदर्भात पुढं मी तुम्हाला आणखीन विस्तृतपणे सांगणार आहे. मेक धिस क्विज तुम्ही केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने येईल. ॲन्सर की दिसेल आणि कंसामध्ये 0 पॉईंट्स दिसतील. तुम्ही ॲन्सर कीवर क्लिक केलं की तुम्हाला या पद्धतीनं दिसेल स्कीमॅटिक. त्यामध्ये तुम्हाला जो करेक्ट ऑप्शन आहे त्या करेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याचे पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. आता MSBTनं आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काचा असला पाहिजे. टोटल 30 क्वेश्चन्स आहेत आणि विथ ऑप्शन विद्यार्थ्यांना 40 क्वेश्चन्स द्यायचे आहेत. आउट ऑफ त्यामधले तो 30 सॉल्व करेल असं सांगितलेलं आहे आपल्याला, राईट. त्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक क्वेश्चन आहे 1 मार्काचा देणं गरजेचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही डन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन्स या पद्धतीनं दिसेल. तुमचं करेक्ट ऑप्शन आहे कुठला, सीझर सायफर, आणि त्याचे पॉईंट्स 1 पॉईंट्स इथं दिसतं आहे. फायनली तुम्हाला डन बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर समजा काही असे क्वेश्चन्स असतात की ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की मला डायग्रॅम त्यामध्ये टाकायला पाहिजे, विस्तृत त्याचं व्हिज्युअल स्टुडंटला दिसावं म्हणून मला जर डायग्रॅम टाकायचे असेल तर इथं एक बटन दिसेल तुम्हाला क्वेश्चनच्या पुढंच. त्या बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याच्या रिलेटेड, त्या क्वेश्चनच्या रिलेटेड इमेज तिथं टाकू शकता. हा एक क्वेश्चन डिझाईन केलेला आहे पहा, रेडीमेड. तो काही अशा स्वरूपात दिसेल. जो क्वेश्चन आहे त्याची डायग्रॅम आहे, त्याचे खाली ऑप्शन्स आहेत. त्यानंतर सेकंड आपण बघू इम्पोर्ट क्वेश्चन्स. आता इम्पोर्ट क्वेश्चन्समध्ये तुम्हाला टायपिंग वगैरे किंवा कॉपी पेस्ट अशा स्वरूपाचं काही नको असेल तर डायरेक्टली तुम्ही जे काय तुमचे जुने गुगल फॉर्म्स असतील तयार करून, समजा तुम्ही कधी मोकळ्या वेळेमध्ये ठेवलेले असतील तर त्या गुगल फॉर्म्समधले क्वेश्चन्स तुम्ही ॲज इट इज इम्पोर्ट करू शकता. त्यानंतर थर्ड आहे ऑप्शन यामधला, तो म्हणजे काय, ॲड टायटल अँड डिस्क्रिप्शन. आता टायटल अँड डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या रिलेटेड तुमच्या जो काय गुगल फॉर्म आहे त्याच्या रिलेटेड त्याचं टायटल टाकू शकता आणि त्याचं डिस्क्रिप्शन टाकू शकता. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल आहे. डिपेंड्स तुम्ही कसं डिझाईन करताय त्याच्या अगेन हे डिपेंड आहे. त्यानंतर मी या पद्धतीनं दिले पहा की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, मी सब्जेक्टचं नाव टाकलं आहे बेसिकली इथं, आणि त्यानंतर IF5G हा कोर्स कोड टाकलेला आहे सध्या मी. त्यानंतर जर आपण बघितलं तर ॲड इमेज आणि ॲड व्हिडिओ, आपण इमेज आणि व्हिडिओज ॲड करू शकतो. इथं मी इमेजचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुमचं इमेज ॲड केल्यानंतर असं दिसतं हा, आणि हे दिसताना थोडं ऑड वाटतं. बेसिकली कॉलेजचं नाव वर असायला पाहिजे, त्यानंतर सगळे पेन्स आहेत ते इमेज नंतर असले तर ते दिसायला बरं दिसतं. तसं आपल्याला करायचं असेल तर त्याला पुढं एक ऑप्शन आहे, ते मी सांगून देतो तुम्हाला. बेसिकली बरेचसे काही आता मध्यंतरी कोविड-19च्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की काही रेडीमेड क्विज आपल्याला येत होत्या, ऑटोमॅटिकली सर्टिफिकेट्स आपल्याला इश्यू होत होते. तर त्यामध्ये त्यांच्या कॉलेजची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी किंवा इतर काही प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी अशा पद्धतीनं इमेजेस वापरल्या जाऊ शकतात, आपण वापरू शकतो. यानंतर जो आहे तो ॲड सेक्शन्स. आता सेक्शन्स बेसिकली कशाला पाहिजे तर पर्टिक्युलर एक्झामिनी आहे तो त्या पर्टिक्युलर सेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. ॲज अन एक्झाम्पल इथे एक मी दिले पहा की मी एक फॉर्म डिझाईन केला होता ॲक्च्युली, मॉक टेस्ट थिअरी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन समर 2020. तर त्यामध्ये मी 3 सेक्शन्स दिले होते. पहिला सेक्शन होता तो इन्स्ट्रक्शन्स रिलेटेड होता, दुसरा सेक्शन होता तो स्टुडंटच्या इन्फॉर्मेशन रिलेटेड होता, जसं की त्याचं नेम, एनरोलमेंट नंबर, त्यानंतर त्याचा एक्झाम सीट नंबर, आणि तिसरा सेक्शन असा होता की त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स होते. मग बेसिकली या केसमध्ये काय होतं की स्टुडंट त्या पर्टिक्युलर सेक्शनलाच कॉन्सन्ट्रेट करू शकतो. स्टुडंट समजा मोबाईलवर एक्झाम देणार असेल किंवा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर कुठेही एक्झाम तो देणार असेल तर पर्टिक्युलर सेक्शनच त्याला तो दिसेल, आणि तो सेक्शन त्यानं कंप्लीट केल्यानंतर त्याला नेक्स्ट बटनवर तिथं क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर त्याला नेक्स्ट सेक्शन्स इलिजिबल होईल किंवा दिसेल. तर याच्या सेटिंगमध्ये आपण जाणार आहोत.
क्वेश्चन्सच्या रिलेटेड सेटिंग्स काय काय असतात तर त्यातला पहिलं आहे ते म्हणजे ॲडऑन्स. तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये ॲडऑन्समध्ये आपण भरपूर ॲडऑन्स मिळतात, आपल्याला प्लगिन्स मिळतात. ते प्लगिन्स आपण इन्स्टॉल करू शकतो. आता जशी आपली गुगल फॉर्मची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं आपण करू शकतो. आता क्विडच्या सुरुवातीच्या 3-4 महिन्यामध्ये क्विज सबमिट केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकली सर्टिफिकेट्स येत होते तर ते सर्टिफिकेट्स कशाद्वारे येतात तर सर्टिफाय EM याच्याद्वारे येतात. त्यामुळे हे सर्टिफाय EMला जर आपण गेलो तर हे पहिले इन्स्टॉल करावं लागतं, त्यानंतर ते एनेबल करून घ्यावं लागतं. एनेबल केल्यानंतर याचे स्वतःचे काही टेम्पलेट्स आहेत सर्टिफिकेट रिलेटेड. तुम्हाला त्यांचे टेम्पलेट्स जर नाही आवडले तर तुम्ही स्वतःचे टेम्पलेट्स डिझाईन करू शकता आणि सर्टिफिकेटसाठी, आणि ते त्याला लिंक करू शकता. आणि हे टेम्पलेट डिझाईन करताना आपल्याला गुगल डॉक्समध्येच डिझाईन करावे लागतात. बेसिकली जे गुगल PPT आहे, गुगल डॉक्सची जी PPT आहे त्याच्याद्वारे आपल्याला हे डिझाईन करावं लागतात. आणि जर आपण ते गुगल डॉक्सला आपण स्टोअर करून ठेवलं आणि तुम्ही फर्दर ऑन कधीही ते देऊ शकता. याचेसुद्धा काही सिंटॅक्सेस आहेत तर ते सिंटॅक्सेस वापरून आपण करू शकतो. आणि जी काही आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं सर्टिफिकेट आहे ते एक्झामिनीला इश्यू करू शकतो. सध्याचं आपलं टार्गेट पाहता विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट इश्यू करण्यामध्ये आपला पॉईंट ऑफ इंटरेस्ट नाही आहे. आपणाला फक्त विद्यार्थीची एक्झाम घ्यायची आणि त्याचे मार्क्स फक्त रेकॉर्ड करून ठेवायचे आहेत. त्यामुळं सर्टिफाय EM हा ॲडऑन्स वापरणं आपल्याला सध्या गरजेचं नाही. फक्त माहिती असावी म्हणून थोडक्यात तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन सांगितलं. त्यानंतर याचा दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे थीम ऑप्शन आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपले जे पेन आहेत म्हणजे टायटलचा जो पेन आहे, फॉर एक्झाम्पल कॉलेज नेम आहे, ते सुरुवातीला जर दिसलं आपल्याला तर ते खूप चांगल्या पद्धतीने किंवा अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं. मग त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे तुम्हाला. इथं वरती जर तुम्ही थीम ऑप्शनमध्ये गेलात, हा थीम ऑप्शन तुम्हाला दिसतो. ह्या थीम ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर या थीम ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसून येईल पहिला आहे तो म्हणजे हेडर. हेडर म्हणजेच तुम्हाला तिथं तुमचा हा जो इमेज आहे तो इमेज तुम्हाला तिथं ॲड करायचा आहे. आता याची साईजसुद्धा हा स्पेसिफाय या साईजमध्येच तुम्ही करा, या साईजच्या बाहेर करू नका. या साईजच्या बाहेर जर तुम्ही केलात तर इथं तुम्हाला तो फिट बसणार नाही आणि व्यवस्थित पण दिसणार नाही. आता ह्या साईजचा म्हणजे किंवा ही जी इमेज मी केली ती PPTमधून केलेली आहे. मायक्रोसॉफ्ट PPT यूज केलं आहे, पॉवरपॉईंट यूज केलं आहे, त्याच्यामधून केलं आहे मी. आणि त्याची जी हाईट अँड विड्थ आहे ती मी 2.10 बाय 8.70 सेंटीमीटर ठेवलेली आहे. एवढ्या साईजमध्ये जर तुम्ही ठेवलात आणि तुम्ही जर केलात तर एक्झॅक्टली फिट बसते ही. नंतरचे जे ऑप्शन आहे तुम्ही थीम कलर चेंज करू शकता. तुम्ही बॅकग्राऊंडला बघाल ह्या जे काही 2 पेन दिसतात तुम्हाला त्याच्या बॅकग्राऊंडला जर तुम्ही बघितलात तर लाईट ग्रे शेड आहे, तर तो बॅकग्राऊंड कलर आहे तो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर थीम कलरसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आणि हा माझा बॅकग्राऊंड कलर आहे, लाईट ग्रे आहे तो. त्यानंतर यामध्ये पुढचा एक ऑप्शन आहे फॉन्ट स्टाईल. फॉन्ट स्टाईल बेसिकली तुम्ही बेसिकला जर ठेवली तर खूप चांगली असेल ती, कारण रिमेनिंग स्टाईल्स आहेत ते थोडं इटॅलिक्स फॉर्म्समध्ये किंवा थोडं स्टायलिश फॉर्ममध्ये फॉन्टमध्ये वगैरे आहेत. सो आपण एक्झाम स्टुडंटची घेणार आहोत, नाही काय डिझाईन करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक स्टुडंटला आपली जे काय फॉन्ट आहे, तुम्ही जो काय क्वेश्चन पेपर डिझाईन केलेला आहे तो व्यवस्थितपणे दिसावा याच्यासाठी आपणाला तो बेसिक फॉन्टमध्ये ठेवलेला बरा. याच्यानंतर आपण सेटिंग्स ऑप्शनला जाऊ. आता आपण पूर्ण क्वेश्चन पेपर सध्या आपला डिझाईन केलेला आहे आणि त्याचे सेटिंग्स फक्त काय असायला पाहिजेत ते आपण बघू. ॲट अ टाईम एकदाच एक्झाम दिली पाहिजे, त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे लिमिट टू 1 रिस्पॉन्स. हा ऑप्शन एनेबल तुम्हाला करून ठेवायचा आहे जनरलमधून. त्यानंतर प्रेझेंटेशनला तुम्ही गेलात तर विद्यार्थ्याला त्याचा प्रोग्रेस बार दिसला पाहिजे, त्यानं किती कंप्लीट त्यानं केलेलं आहे हे त्याला दिसायला पाहिजे. त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज आहे, तो कन्फर्मेशन मेसेज तुम्ही यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड युअर पेपर या पद्धतीने दिला आहे. म्हणजे हा युजरवर डिपेंड आहे, तुम्हाला पाहिजे तसा मेसेज आहे तो कंपोज करू शकता. ओके. त्यानंतर यामध्ये पहिले 2 ऑप्शन दिसले होते पहा, हे 2 ऑप्शन्स तुम्ही क्वेश्चन पेपरची जी ऑर्डर आहे ती शफल करू शकता. फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन आहे तो 10व्या नंबरला येऊ शकतो, 10वा क्वेश्चन आहे ते 5व्या नंबरला येऊ शकतो, 5वा क्वेश्चन आहे ते पहिल्या नंबरला येऊ शकतो. म्हणजे कसंही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन ऑर्डरही शफल होऊ शकते. राईट. तुम्ही ठरवू शकता. शक्यतो आपण तसं न केलेलं बरं, कारण विद्यार्थ्याला क्वेश्चन सॉल्व करत असताना त्याला क्वेश्चन नंबर दिसला
तर त्याला थोडंसं बरं वाटेल की मी एवढे क्वेश्चन सॉल्व केलेत वगैरे वगैरे. त्यानंतर शो लिंक टू सबमिट द अनदर रिस्पॉन्स. त्याला आणखीन रिस्पॉन्स सबमिट करायचे असतील तर तो करू शकतो, पण आपणाला एक्झाम घेणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं फक्त एकदाच एक्झाम दिली पाहिजे हा विचार कन्सिडर करता आपण ही ऑप्शन आहे तो डिसेबल करून ठेवला पाहिजे. यानंतर बघा, एखाद्या विद्यार्थ्यानं समजा रिस्पॉन्स रेकॉर्ड केले त्यानंतर त्याला कशा पद्धतीनं दिसेल. हे मोबाईल व्ह्यू आहे. इथं तुम्ही बघाल की कॉलेज नेम दिसतं आहे, थिअरी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन समर 2020 आणि खाली दिसतं यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड युअर पेपर. जो मगाशी मी मेसेज टाकला होता तोच या पद्धतीने दिसतो आहे. सो काहीसं अशा स्वरूपात असेल, विद्यार्थ्याला मेसेज येईल फायनली ज्यावेळेला तो एक्झाम कंप्लीट करेल त्यावेळेला. त्यानंतर क्विजेसमध्ये जाऊन बघायचं आहे. ऑलरेडी आपण एक ऑप्शन तयार करून ठेवला होता की मेक धिस अ क्विज. नंतर रिलीज ग्रेड म्हणजे एक्झामिनीनं एक्झाम दिल्यानंतर त्याचे मार्क्स त्याला तात्काळ कळतात. मग ते आपल्याला मार्क्स आहे ते तात्काळ कळू द्यायचे नाहीत सध्या. सो त्याच्यासाठी आपण सेकंड ऑप्शन चूज करून ठेवायला पाहिजे, लॅटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू. हा ऑप्शन त्याच्यासाठी चूज करून ठेवला पाहिजे आपण. ओके. त्यानंतर रिस्पॉन्डंट्स कॅन सी, त्यामध्ये फक्त पहिला ऑप्शन एनेबल करून ठेवा. मिस्ड क्वेश्चन्स, त्यामधले करेक्ट ॲन्सर्स आणि पॉईंट व्हॅल्यूज हे डिसेबल ठेवा. आणि हे सगळं झाल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा. काही वेळेला काय होतं की आपण सिक्वेन्शियली करतो, जनरलला 1 नंबरला करतो, प्रेझेंटेशन 2 नंबरला सेटिंग करतो आणि क्विज 3 नंबरला करतो. याच्यामुळे काय होतं, आपण क्विजेसला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते ते इमिडिएटली आफ्टर इच सबमिशन. रिलीज ग्रेड संदर्भात बाय डिफॉल्ट ऑप्शन असतो इमिडिएटली आफ्टर इच सबमिशन. आणि नंतर आपण ऑप्शन चूज काय करतो, लॅटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू अशा स्वरूपात आपण ऑप्शन चेंज करतो. पण हे ऑप्शन चेंज करताना काय होतं की खाली इथं लिहिले पहा टर्न ऑन ईमेल कलेक्शन. आपण हा ज्यावेळेला ऑप्शन चूज करतो त्यावेळेला जनरलमध्ये पहिला ऑप्शन एक आहे कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस, तो ऑप्शन ॲटोमॅटिकली इनेबल होतो. सो आपणाला काळजी घ्यायची आहे की आपण क्विजेसला हे सेटिंग केल्यानंतर परत जनरलमध्ये जाऊन जो ईमेल ॲड्रेसेस कलेक्ट करणार आहोत आपण ते डिसेबल करून ठेवायचं आहे. याचं कारण असं की आपण ईमेल ॲड्रेसेस कलेक्ट करून ठेवले तर विद्यार्थ्याला मॅन्युअल आपण रिव्ह्यू केल्यानंतर त्याचे मार्क्स त्याच्या ईमेलला जाऊन पडतील. तर ते आपणाला करायचं नाही आहे सध्या. त्यामुळं तिथं जाऊन काळजीपूर्वक जनरलला जाऊन कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस आहे ते डिसेबल करून ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं गुगल फॉर्म तयार झालेला आहे आणि तो शेअर करणं गरजेचं आहे. तो शेअर करताना मल्टिपल ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत तिथं शेअर करण्यासाठी किंवा तो फॉर्म सेंड करण्यासाठी. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही मेलद्वारे सेंड करू शकता. एक्झामिनीचे ईमेल ॲड्रेसेस जर तुमच्याकडे असतील तर गुगल फॉर्मची जी लिंक आहे ती ईमेल ॲड्रेसेसला जाऊन पडेल आणि तिथून तो सॉल्व करू शकेल. समजा तुमच्याकडे ईमेल ॲड्रेसेस नाहीत, सध्या आपल्याकडे काय 50-60 विद्यार्थी असल्यामुळं किंवा त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यामुळं आपणाला ते शक्य होत नाही ईमेल ॲड्रेसेसनं पाठवणं. अगदीच शक्य नाही असं नाही, पण आपण थोडंसं इझी वेला जातो. त्याच्यासाठी आपण समजा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेले असतील क्लास वाईज आणि स्टुडंट वाईज किंवा बॅकलॉग सब्जेक्ट जे असतील त्या सब्जेक्ट वाईज ग्रुप तयार केलेले असतील तर त्या ग्रुपला आपण शेअर करणार असू तेवढ्याच विद्यार्थ्यांना. तर त्याच्यासाठी तुम्ही सेकंड ऑप्शनला इथं जायचं आहे. हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय तो त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर लिंक या सेक्शनमध्ये तुम्हाला भली मोठी लिंक दिसेल. तर ती एवढी मोठी लिंक कॉपी पेस्ट करून पाठवायची नाही, तर ती आपल्याला शॉर्टन करायचा आहे URL तो. मग तुम्ही शॉर्टन URLवर क्लिक केल्यानंतर तुमची URL आहे ती इथं दिसते त्या पद्धतीने शॉर्ट होऊन जाईल, एकदम थोडक्यात होऊन जाईल. आणि ही लिंक तुम्हाला कॉपी करायची आणि तुमचे जे काही ग्रुप असतील, फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही सेंड करू शकता. ओके. तर हे झालं आपण कंप्लीट गुगल फॉर्म सेंड केला, शेअर केला. तर यानंतर आपल्याला फक्त बघायचं आहे, फायनली एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या ड्राईव्हला बघितलं रिसेंटमध्ये तर तुम्हाला तुमचा गुगल फॉर्म क्रिएट झालेला दिसेल. हा माझा इथे क्रिएट झाला आहे पहा. तर याच्या पुढचा जो आहे फायनल व्ह्यू तुमच्या गुगल फॉर्मचा कसा असेल तर तो या पद्धतीनं दिसतोय पहा. सध्या माझा इथं नंबर ऑफ सध्या मी 2च क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत. इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स तसं जसं तुम्ही ठरलेलं असेल. फॉर एक्झाम्पल आता MSBTला 40 क्वेश्चन्स आपल्याला द्यायचे आहेत तर 40 क्वेश्चन्स आपण इथं देणं गरजेचं आहे. समजा सेक्शन्स आपण ॲड केले तर पर्टिक्युलर सेक्शन्स तुम्ही डिसाईड करा की कोणत्या सेक्शनपर्यंत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे यामध्ये सेक्शन्स जर तुम्ही टाकले
प्रत्येक क्वेश्चनला जर तुम्ही सेक्शन्स टाकला तर ते आणखीन सुटेबल होऊ शकेल. फक्त मोबाईलला तेवढ्याच क्वेश्चनला विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करू शकेल. त्या क्वेश्चनचं त्याने आन्सर दिलं की त्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे, मग त्याला नेक्स्ट क्वेश्चन येईल. सो अशा पद्धतीनं तो सॉल्व करत जाईल आणि फक्त एकाच क्वेश्चनवर त्याला आन्सर म्हणजे तो कॉन्सन्ट्रेट करू शकेल. आणखीन दुसरी गोष्ट आहे यामध्ये की कोणताही क्वेश्चन मिस होण्याचे चान्सेस नाही आहेत. समजा तुम्ही सेक्शन्स नाही टाकले तर तो स्क्रॉलिंग करेल, अप आणि डाऊन स्क्रॉलिंग करेल आणि त्या स्क्रॉलिंगच्या याच्यामध्ये एखादा क्वेश्चन त्याचा मिस होऊ शकतो. मग त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं होतं की स्टुडंट्स कॅन व्ह्यू मिस्ड क्वेश्चन्स, त्याच्यासाठी तो ऑप्शन एनेबल करायला मी सांगितला होता. यानंतर विद्यार्थ्यांच्याकडून येणारे रिस्पॉन्स ॲटोमॅटिकली एका पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ टाईमनंतर आपणास बंद करायचे असतील तर त्यासाठी आपणाला ॲडऑन्समध्ये जाऊन फॉर्म लिमिटर नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. तर फॉर्म लिमिटर हे अशा पद्धतीनं दिसतं. हे इन्स्टॉल केल्यानंतर ॲडऑन्समध्ये तुम्हाला हे सेकंड पोझिशनला दिसेल पहा फॉर्म लिमिटर. त्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर सेट लिमिट म्हणून तुम्हाला ऑप्शन येईल. त्यानंतर लिमिट टाईप आपणाला चूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण पूर्ण माहिती भरल्यानंतर काहीसं अशा पद्धतीनं दिसेल लिमिट टाईप डेट अँड टाईम आणि तुमचे रिस्पॉन्सेस घ्यायला कधी थांबलं पाहिजे याच्या संदर्भात आपण डेट अँड टाईम टाकणार आहे. आता इथं मी ॲज अन एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे की 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता रिस्पॉन्सेस स्टोअर करणं बंद कर असं मी सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला रिस्पॉन्सेस येणे थांबेल त्यावेळेला ॲटोमॅटिकली जो कोण फॉर्म ओनर आहे त्याला त्याचा मेलसुद्धा जाईल. सगळं केल्यानंतर आपण सेव्ह अँड एनेबल या ऑप्शनला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काहीशा अशा पद्धतीनं दिसेल. ही फायनल स्टेज असणार आहे जे तुम्हाला सांगते की विद्यार्थ्याचे रिस्पॉन्सेस सकाळी 11 वाजल्यानंतर स्टोअर करून घेतले जाणार नाहीत आणि ते ॲटोमॅटिकली डिसअलोकेट किंवा ॲटोमॅटिकली डिसेबल केले जाते. तर हे झालं आपलं कंप्लीट क्वेश्चन रिलेटेड संदर्भात, म्हणजे पहिला पार्ट आहे तो आपण गुगल फॉर्मचा कंप्लीट केला. याच्यानंतरचा जो दुसरा पार्ट आहे रिस्पॉन्सेस संदर्भात तो आपण बघू. यामध्ये जे काही तुमचे रिस्पॉन्सेस आहेत ते स्प्रेडशीटला गुगल ड्राईव्हला शो झाले पाहिजेत. याच्यासाठी एक नवीन स्प्रेडशीट तयार करून ठेवा. समजा तुम्ही इथं क्लिक केलं सिलेक्ट रिस्पॉन्स डेस्टिनेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जी खाली विंडो दिसते ही या विंडोसारखी एक विंडो दिसेल आणि त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात. बाय डिफॉल्ट इथे क्लिक असतं क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुमची स्प्रेडशीट क्रिएट होईल गुगल ड्राईव्हला. मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं दिसेल ती पुन्हा. त्यानंतर एक ऑप्शन आहे जो इथंच आहे तुम्ही कवर करतो, सध्या डिसेबल दिसतोय तो, पण ज्यावेळेला तुमचा गुगल फॉर्म क्रिएट होईल रिस्पॉन्सेस होतील तुमचे. समजा मॅन्युअली तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला की डेट आणि टाईम थ्रू तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचा जो फॉर्म आहे तो डिसेबल करू शकता. दुसरी गोष्ट आहे तुम्ही मॅन्युअली जर तुम्हाला डिसेबल करायचं असेल म्हणजे जे काय रिस्पॉन्सेस रेकॉर्ड करून घ्यायचे नसतील तुम्हाला काही पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ टाईमनंतर तर तो तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. तर इथं हा ऑप्शन दिसतोय तुम्हाला अनलिंक फॉर्म, यावर जर तुम्ही क्लिक केलं समजा आपल्याला 1 तासाचा वेळ दिलेला आहे, 1 तासानंतर तुम्ही एक आणखीन 10 मिनटं एक समजा वाढवून दिली स्टुडंटला, कुणाचं काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील किंवा काय असतील आणि 10 मिनटानंतर तुम्ही डिसेबल करायचं म्हटलं तर तुम्ही मॅन्युअली या पद्धतीनं डिसेबल करू शकता. त्यानंतर मी गुगल ड्राईव्हला चेक केलं की माझी स्प्रेडशीट तयार झाली की नाही, तर ही स्प्रेडशीट माझी तयार झालेली आहे. त्यानंतर ही स्प्रेडशीट काहीशी अशा पद्धतीनं दिसेल. इथं वेगवेगळे कॉलम्स दिसतात पहा, टाईम स्टॅम्प, स्कोअर, फुल नेम, एनरोलमेंट नंबर, एक्झाम सीट नंबर, पहिला क्वेश्चन दिसतोय, दुसरा क्वेश्चन दिसतोय, तिसरा, चौथा, पाचवा, अशा पद्धतीने 40 क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यानं जे काय त्याचे रिस्पॉन्सेस रेकॉर्ड करणार आहात तो सेंड करणार आहे तो विदिन टाईम लिमिट त्यानं सेंड करायला पाहिजे. 1 तासाच्या आतमध्ये त्यानं आपलं रिस्पॉन्सेस सेंड करायला पाहिजेत. ते जर नाही झाले तर त्यांचा फुल रिस्पॉन्सेस इथं रेकॉर्ड होणार नाहीत. 1 तासाच्या आतमध्ये केलं तर बरं होईल त्या विद्यार्थ्याला, तरच त्याचे रिस्पॉन्सेस इथं सेव्ह केले जातील. रिस्पॉन्सेस तुमचे या पद्धतीनं दिसतात. एक रिस्पॉन्स मी इथं सेव्ह करून ठेवलेला आहे, राईट.
दुसरी गोष्ट अशी आहे यामध्ये की MSBTनं आपणाला 40 क्वेश्चन्स डिझाईन करायला सांगितलेले आहेत MCQजमध्ये आणि त्यापैकी 30 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत। आता 30 क्वेश्चन्स सॉल्व केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना 30 मार्क पडतील 40 पैकी तर त्यांचं ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडतील तर त्यांचे मार्क्स ते जास्त रेकॉर्ड केले जातील। फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्याला 35 मार्क पडू शकतील, काहीला 40 पैकी 40 पडू शकतील किंवा काहीला 33 पडू शकतील, पण आपणाला जे मार्क कन्वर्ट करायचे आहेत ते 30मध्येच कन्वर्ट करायचे आहेत। सो ते आपल्याला ॲटोमॅटिकली करून द्यायचं असेल तर या पद्धतीनं आपल्याला थोडीशी स्प्रेडशीटमध्ये चेंज करायला पाहिजेत आपल्या। आणि हे चेंज करत असताना लक्षात ठेवा की आपला पूर्ण गुगल फॉर्म क्रिएट झाल्यानंतर शेवटी करायचं आहे आपल्याला हे तुमचं स्कोअर आणि नेम या दोन्हीच्यामध्ये कॉलम इन्सर्ट करून घ्या, त्याला नाव द्या आउट ऑफ 30, ओके। आणि त्यानंतर त्या कॉलमची पहिली जी सेल आहे त्या सेलमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला फक्त टाकायचा आहे। त्याचा सिंटॅक्स आहे पहा, हा इज इक्वल टू म्हणायचं आहे। त्या सेलला क्लिक केल्यानंतर टाईप करताना पहिल्यांदा काय करणार तुम्ही इक्वल टू, त्यानंतर इफ टाईप करायचं आहे, त्यानंतर ओपनिंग राउंडेड ब्रेस, त्यानंतर सेल नेम टाकायचा। हा सेल नेम म्हणजे कुठला आहे तर हा सेल असणार आहे, स्कोअरमधला पहिला सेल असणार आहे तो, म्हणजे तो 47 मार्क्स पडलेत पहा पहिल्या विद्यार्थ्याला पूजा राजेंद्र देसाई, 54 पैकी 47 पडलेले आहेत। हा माझा मॉक टेस्टचा स्प्रेडशीट आहे, त्याच्यामुळे इथं जास्त क्वेश्चन मी टाकले होते मॉक टेस्टला। तर 54 पैकी 47 पडलेत, ते मला 30मध्ये जर कन्वर्ट करायचे असेल तर मी कशी करतोय पहा, तर सेल नेम टाकला मी इथं, सेल नेम थोडक्यात इथं सेल नेम काय येईल तर हा कॉलम नेम B आहे आणि त्याचा नंबर आहे कॉलमचा 2nd। सो याचं नाव मी देताना काय देणार B2, नाव काय असणार आहे B2। तर इफ सेल नेम ग्रेटर दॅन 30, 30पेक्षा जास्त असेल तर कॉमा द्यायचा आहे, 30पेक्षा जास्त असेल तर त्याची व्हॅल्यू किती करायची आहे मला 30च करायची आहे, त्यानंतर कॉमा, तर कोणाची व्हॅल्यू 30 करायची आहे परत B2 म्हणजे सेल नेम तो परत द्यायचा आहे आपणाला, ओके, परत सेल नेम तो द्यायचा आहे। सो समजा आता या केसमध्ये 30पेक्षा कमी मार्क असतील तर तुम्ही म्हणणार काय होईल, तर 30पेक्षा कमी मार्क असतील तर ॲज इट इज ते मार्क जातील। समजा काही विद्यार्थ्याला 18 मार्क पडले तर त्याचे इथं रेकॉर्ड सेव्ह होताना 18चाच सेव्ह होईल, ओके। आणि हे तुम्ही सगळे रिस्पॉन्सेस रेकॉर्ड झाल्यानंतर केलं तर अतिशय उत्कृष्ट आहे, तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचा ॲन्सर मिळून जाईल, ओके। समजा तुम्हाला वाटलं की मी अगोदर करतो, तर अगोदर कधी करणार, समजा तुमचा गुगल फॉर्म पूर्णपणे डिझाईन झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची एरर नाही हे तुम्ही कन्फर्म केल्यानंतर मग याच्यासाठी जा, ओके। त्या फॉर्म्युला असा येईल पहा, हा सिंटॅक्स आहे, ह्या लक्षात ठेवा, नाहीतर हे टाईप कराल, तुमचा मेन फॉर्म्युला आहे तो या पद्धतीनं तुम्ही या सेलमध्ये टाईप करायचा आहे, नंतर ड्रॅग करायचा आहे, तो कोपऱ्यामध्ये इथं दिसेल तुम्हाला, कोपऱ्यामध्ये धरायचा आणि ड्रॅग करून खाली घ्यायचा आहे। ड्रॅग करून तुम्हाला समजा जमलं नाही तर कॉपी पेस्ट करून ठेवू शकता, प्रत्येक सेलला तुम्ही कॉपी पेस्ट करून ठेवा। समजा तुमच्याकडे 50 स्टुडंट आहेत तर 50 सेलला खाली हा कॉपी पेस्ट करून फॉर्म्युला तुम्हाला ठेवायला पाहिजे। असं तुम्ही करून ठेवलात तर ॲटोमॅटिकली तुमचं सेव्ह होईल, जस्ट तुम्हाला कॉपी पेस्ट करून घ्यायचे आहेत नंतर मार्क्स। आशा करतो की तुम्हाला सर्व व्हिडिओ व्यवस्थितपणे समजला असेल। आणखीन काही अडचण असेल तर तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही शंका असेल तर त्या संदर्भात तुम्ही विचारून ते क्लिअर करू शकता। थँक्यू व्हेरी मच।